नमस्कार, मी सुदाम अहिरे. तुमचं माझं या मोटिवेशन चॅनलवरती हार्दिक अभिनंदन. आजचा विषय आहे आपल्या अवतीभोवती बरेचसे अवजार असतात, बऱ्याचशा गोष्टी अवजार सगळं साहित्य असतं, पण त्याचा आपण उपयोग घेत नाही. विनाकारण आपण चर्चा करत असतो की हे माझ्याकडे नाही म्हणून हे केलं नाही, हे माझ्याकडे केलं असं केलं नाही. ज्या गोष्टी जवळ असतात प्रत्येक वस्तू या पृथ्वीत तलावाचा 6000 वस्ती असतील ना, सर्व वस्तू तुम्हाला उपयोगाच्या आहेत. कारण की उपयोग घेता आल्या पाहिजे. जर दगड सुद्धा उपयोगाचा आहे. जर विचार केला कोणतीही वस्तू या विषयावर बिगर कामाची नाही, प्रत्येक गोष्टीचा फक्त आपल्याला उपयोग घेतला पाहिजे. जर उदाहरणार्थ तुम्ही काँग्रेसचं झाड बघितलं असेल, काँग्रेसचं झाड जर बघितलं असेल तुम्ही, एखाद्या वेळेस काँग्रेस म्हणतो त्याला बैल खात नाही, एखाद्या वेळेस बकऱ्या वगैरे खात असतील तर मी सांगू शकत. परंतु एखाद्या दुखावर तुम्ही जर एखाद्या आज चरकं लागली, चरकं लागल्यानंतर जर त्यावेळेस जर आपण जर एका कोडूचा किंवा त्या काँग्रेसचा पाला जर त्या पायावर टाकला, ज्या ठिकाणी आपण जखम लागलेली अंगावरती ती जर टाकली तर ते जखम बरी होते. म्हणून ती जागा जवळ असणे सुद्धा ते जे साहित्य सांगायचं मला तात्पर्य एकच, सगळं साहित्य आपल्या जवळ असतं, सगळ्या गोष्टी आपल्या जवळ असतात, परंतु आपण त्याचा उपयोग घेत नाही. म्हणून म्हणतो तूच आहे तूच पाशी परी तू जागा चुकलाशी. जर एखाद्या वेळेस आपण जर आम्हाला बिझनेस करायचा असला, शेती करायचं असलं, पण जे साहित्य तुमच्याकडे आहे त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करा. फक्त अवतीभोवती कोणत्या वस्तू आहेत, कोणत्या कशा आपला उपयोग घ्यायचा आहे, कोणत्या गोष्टीची कामात असा, परंतु विनाकारण तुम्ही वेळ करता. पण 0 पासून सुरुवात केल्यानंतर तुम्हाला चालू करतो. कारण की यावेळेस आपण काही करायचा विचार करत असतं, काहीतरी बनाचा विचार करता असतो, पण ज्या गोष्टी जवळ आहेत त्याचा पहिले विचार करा, त्याच्यानंतर मग नंतर तुम्हाला कळत असतं. म्हणून म्हणतो जवळच्या गोष्टीचा पहिले उपयोग करा. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकलव्य, जय भारत.